अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 24 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. कृपया ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुनरावांनी कपाटातून त्यांच्या आवडीची साडी घेतली. मग अर्जुन मयुरीला म्हणाला, "हा मयू, चल ये इथे, अशी उभा राहा माझ्यासमोर." ती मात्र लाजून मान खाली घालून बेडवर बसली होती. त्यानं पुन्हा आवाज दिला, "उशीर होतोय." ती भूतं नाचायला लागली असतील माझ्या नावाने शिमगा करत, "चल लवकर." असं तो त्याच्या मित्रांना उद्देशून म्हणाला आणि मयुरी हसायला लागली. "काय हो तुम्ही पण, किती जीव लावतात ते सगळे तुम्हाला, आणि तुम्ही त्यांना असं बोलताय?" असंच बोलायचं असतं त्यांना, तरच त्यांना बरं वाटतं. अभ्याऐवजी अभिजित म्हणालो किंवा सच्याऐवजी सचिन म्हणालो तर माझाच ताप चेक करतील. ते म्हणतील मलाच कुठल्या तरी भूतानं पछाडलं आहे की काय, जो इतका सभ्य आणि गोड बोलत आहे. मग सांगू का त्यांना की मला मयुरी नावाच्या भूतानं झपाटलं आहे म्हणून? नको नको, मला तुमच्यामध्ये घेऊच नका. अर्जुन पुन्हा काहीतरी वात्रटपणा करेल म्हणून ती म्हणाली, "तुम्ही काय हवं ते म्हणा," असं ती म्हणाली. अर्जुन म्हणाला, "तिथं गेल्यावर समजेल तुला किती बिचारे आहेत ते." मयुरी आता हसायला लागली. "आणि ज्यांचा तुला एवढा पुळका येतोय ना त्यांच्यासाठीच म्हणतोय, आवर लवकर." "पण मी कशी घालू साडी?" "तुला कोण घाल म्हणतंय? इकडे ये, मी घालतो तुला साडी." "इश्य," ती खूप लाजत म्हणाली, "तुम्हाला येते का तरी साडी घालता?" "मला साडी काढताही येते आणि घालताही येते," असं तो तिच्या कानात हळूच दाताने ओठ चावत म्हणाला. तशी ती शहारली. "आणि उटीमध्ये तुला सर्वात सुंदर मीच सजवली होती, विसरलीस का?" असं म्हणाला. आणि त्याने त्या स्पर्धेमध्ये तिला अतिशय सुंदर सजवून तिथंच मारलेली घट्ट मिठी, आणि मग तशीच तिला उचलून रूममध्ये घेऊन गेलेला. नो डिस्टर्ब पार्टी आणि जादू है नशा है मदहोशिया तुझको भुला के आज जाए कहाँ, हे लावलेलं गाणं, त्यानं तिच्या अंगावरचा काढलेला एक एक दागिना आणि त्याचा प्रेमाचा वर्षाव, हे सगळं आठवून तिच्या अंगात गोड शिरशिरी उठली. तशी तिच्या गोऱ्या गोऱ्या गालावर टोमॅटोसारखी लाली पसरली आणि ती लाजतच म्हणाली, "मी ड्रेस घातला तर चालेल का?" "नाही, एकदा ठरलं की ठरलं, साडीच फायनल." सॉरी काही केल्या ऐकत नव्हती. मुळात त्याला साडी नेसवता येते हे ऐकूनच तिला आश्चर्य वाटलं होतं. मग ती म्हणाली, "तुम्हाला साडी घालता येते का नुसतंच म्हणताय? आणि नीट नाही घातली तर?" "अगं मयुराणी, तू मला संधी तरी दे. परीक्षा घेण्याआधीच नापास का करतेस मला? लग्नाच्या वेळी पण असंच केलंस तू. बघच, तुझ्यापेक्षा खूप सुंदर घालतो साडी मी तुला." "पण तुम्ही शिकलात कुठे साडी घालायला?" अर्जुन हसून म्हणाला, "उसकी भी एक बहुत लंबी स्टोरी है." त्याचं झालं असं, कॉलेजमध्ये असताना आमच्या ग्रुपने एक नाटक बसवलं आणि त्यामध्ये स्त्री पात्र साकारणार होती ती मुलगी अचानक आजारी पडली आदल्या रात्री, आणि दुसरी मुलगीच भेटेना हे पात्र साकारण्यासाठी. मग काय, मी दिसायला गोरा गोमटा चिकना, आणि ह्या भूतांनी माझ्याकडे पाहिलं आणि मलाच साडी नेसायला दिली आणि तूच हे पात्र करायचं हे जाहीर केलं. मग काय, मी रात्रभर साडी फेडत होतो, घालत होतो. असं करता करता पहाट झाली, कोंबडं आरवलं आणि मी परफेक्ट साडी नेसायला शिकलो." आता मयुरी खूप हसत होती. तो पुढे म्हणाला, "आणि तुला माहीत आहेच, एकदा शिकलेली गोष्ट मी कधीच विसरत नसतो." मग अशा प्रकारे मी साडी घालून नाटक केलं. कुणाला कळलंही नाही की साडीतला मी पुरुष आहे. "अय्या, आता आहे तशी दाढी मिशीसह केलं नाटक. कसे दिसाल तुम्ही?" अशी कल्पना तिनं केली आणि तिला खूप हसू आलं. "गप ग, क्लीन शेव केली होती. दाढी मिशी लावून कोण करेल का? तू मात्र किती सॉलिड शंका विचारतेस. हां, खूप हुशार दिसतेस." असं तो तिला टोमणा मारत म्हणाला. अर्जुन अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेला भाग्यवंत होता. त्याला काय येत नाही असं नाही. तो म्हणाला, "आता बघच तुला कशी तयार करतो." "नाही, जा तिकडे, मी नाही, मला लाज वाटते." असं म्हणून ती कोपऱ्यात गेली. त्याने तिला कोपऱ्यातच गाठली आणि तिच्या खूप खूप जवळ जाऊन म्हणाला, "मयू, अगं लाजायचं काय त्यात? नवरा बायको आहोत ना आपण. आपल्यात आता लपवण्यासारखं काय आहे? तरी पण मला लाज वाटते." "का पण? का वाटते तुला लाज? आज सांगच मला." ती लाजून गप्प बसली होती. तो म्हणाला, "आपण रोजच रात्री तर एकत्र असतो ना?" "ते रात्री एकत्र असतो ना, आता कुठं रात्र आहे?" आणि तो हसायला लागला. "वेडाबाई, अगं मग त्यात काय झालं? इथे बेडरूममध्ये दोघंच आहोत ना आपण. रात्री असतो तसंच." "मला तुमचीच तर लाज वाटते.
ती तोंड लपवून हसत होती. आता लाजायला काय पहिल्यांदा पाहतोय का मी तुला? पण माझंच चुकलं हं. तुला रात्रीसारखीच दिवसाची पण सवय लावायला पाहिजे होती मी. म्हणजे आता उपयोग झाला असता त्याचा. ईश्य, ती लाजून म्हणाली. पण हरकत नाही. उद्यापासून आपण रात्रीचं काम दिवसा करू, म्हणजे तुला सवय होईल. आणि ती खूप खूप लाजून हसतच म्हणाली, गप्प बसाणा, पुरे ना चावटपणा. तू तुझं लाजणं आधी बंद कर, मग मी माझा चावटपणा बंद करतो. आता येतेस की नाही इकडे? नाही तर, असं म्हणून त्याने तिला जवळ ओढून घेतली आणि तिच्या अंगावरची सकाळी घातलेली साडी काढायला सुरुवात केली. तिने पुन्हा त्याला दूर ढकललं. आता माझी शपथ आहे हं, गप्प उभी राहा. झालं. आता काय करायचं? मग ती म्हणाली, आधी तुम्ही डोळे बंद करून घ्या. इथं काय गरब्यातला कपल गेम सुरू आहे का? डोळे बंद करून बायकोला साडी घाला आणि बक्षीस मिळवा. आणि ती हसायला लागली. त्यापेक्षा तूच तुझे डोळे बंद करून घे. आणि त्याने तिचा पदर काढायला सुरुवात केली. तशी ती लाजून तोंड फिरवून उभी राहिली. तिला तशी पाहून म्हणाला, नातवंड आली तरी बहुतेक हे लाजाळूचं झाड असंच लाजत राहणार असं दिसतंय. त्यानं तिच्या पदराची पिन काढली. तिने डोळे बंद करून घेतले होते. तरी पण मला लाज वाटते असंच म्हणत होती. असं केलंस तर मग तू तयार कशी होशील सांग बरं? आणि पार्टीला उशीर होईल ना? तो तिला फार प्रेमाने समजावत होता. चल इकडे बघ ग मयू, उशीर होतोय. तोपर्यंत मोबाईल वाजला. त्याच्या एका मित्राचा फोन होता. बघ किती फोन येत आहेत. त्यांना आता काय सांगू की तू अशी करतेस? काय तुमच्या जेबेला हाडबीड काही आहे की नाही? काहीही सांगाल का? मी निर्लज्ज आहे तूच म्हणतेस ना? मी सांगू शकतो, तुलाही माहीत आहे. सांगू? घेऊ फोन? आणि तो फोन घेणार इतक्यात, नको नको, किती निर्लज्जपणा करावा माणसानं. आणि अर्जुन तिला हसायला लागला. आता यात काय निर्लज्जपणा? बायकोच आहेस ना माझी. तरी पण लाजतेस. मला तर तुझ्या लाजण्याचं लॉजिकच समजत नाही. 2 वर्षे झाली की लग्नाला, अजूनही लाजतेस? खरं तर तिच्या या लाजाळूपणामुळेच त्यांच्या नात्यातलं हळवेपण, नाजूकपण टिकून होतं. हो, मला वाटते लाज, ती लटक्या रागातच म्हणाली. का वाटते? रोज एकत्र झोपतो आपण, एकत्र राहतो. अजूनही तुझी लज्जा आहे तशीच आहे का? कुणाला सांगून तरी पटेल का? कुणाला कशाला सांगायचं? या आपल्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ना. हो अगं, पण मी सुद्धा तोच तुझा प्रायव्हेट नवरा आहे की नाही? परका कुठे आहे? मग का लाजतेस? कशाची तुला एवढी लाज वाटते सांग ना. त्याच्या प्रायव्हेट नवरा या शब्दाचं तिला हसू आलं आणि ती लाजत म्हणाली, तुमच्या नजरेची लाज वाटते मला. मी तर तुला रोज बघतो ना. मग ती म्हणाली, तुमच्या स्पर्शाची लाज वाटते मला. मी तर तुला रोज स्पर्श करतो ना. आता तिला कळेना की त्याला कसं सांगावं. तिला शब्दच सापडत नव्हते. मोगऱ्याच्या फुलाला जर विचारलं की तुझ्यात सुगंध कुठून आला, तर त्याला सांगता येईल का? गुलाबाला विचारलं की हा मनमोहक लाल भडक रंग तुला कोणी दिला, तर त्याला सांगता येईल का? सूर्याचं किरण अंगावर पडलं की वेलीला जाग का येते, हे जसं सांगता येत नाही. मेघ दाटून आले की मोर का नाचतो, हे जसं सांगता येत नाही, तसंच आपल्याच नवऱ्यासमोर तो रोज सोबत असूनही दुसऱ्या दिवशी त्याच्या घायाळ करणाऱ्या नजरेची, त्याच्या स्पर्शाची लाज का वाटते, हे बायकोला सांगता येत नाही. मयुरी काहीच बोलत नव्हती. तिची नजर झुकली होती आणि लाजून गाल लाल झाले होते आणि तिने तिचे डोळे पुन्हा बंद केले. त्याने तिच्या निर्यावरती ओढल्या. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली होती, पण स्वतःवर ताबा ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. त्याने ब्लाऊजला हात लावला तशी तिने त्यालाच लाजून घट्ट मिठी मारली. डोळे बंदच होते तिचे. त्याने तिला स्वतःपासून दूर केलं आणि तो ब्लाऊज काढून दुसरा घातला. मोत्याची माळ तुटून सगळे मोती विखुरले जावे तशी विखुरली होती ती. त्याच्या बोटांचा स्पर्श तिला बेधुंद करत होता. ती एखाद्या सुंदर मूर्तीसारखी डोळे बंद करून उभी होती. चेहरा मात्र लाजून लाल झाला होता. आणि तो तिच्याकडे पाहून गालातल्या गालात विलोभनीय हसला. आता तिला कडकडून मिठीत घ्यावी असं त्याला वाटत होतं, कारण तिला त्याच्या मिठीची यावेळी गरज होती हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण त्यानं खूप 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 प्रयत्नपूर्वक स्वतःवर संयम ठेवला होता. हेही एक त्याचं वैशिष्ट्य होतं. अत्यंत मोहाच्या क्षणीसुद्धा तो स्वतःवरचा संयम सुटू द्यायचा नाही.
आणि त्यानं तिला दुसरा ब्लाऊज घातला. साडीचा नेसता पदर कमरेत खोचला, पदर केला, निऱ्या करून पोटावर खोचल्या. तशा तिच्या सगळ्या भावना उचंबळून आल्या आणि त्याने खूप सुंदर साडी घातली तिला. आरशासमोर बसवली, केस विंचरले, मागे ती नेहमीप्रमाणे लावते तसा क्लिप आणि बाकी केस मोकळे सोडले. हातात एक एक सोन्याची बांगडी, जी त्याने तिला पहिल्यांदा स्वयंपाक केला तेव्हा बक्षीस म्हणून आणलेल्या. अगदी परफेक्ट, तिच्या हाताच्या मापाच्या. तिच्या हातचं माप तेव्हा तिलाच माहीत नव्हतं, पण अर्जुनराव मात्र सर्वज्ञ होते. त्यांना तिच्याबद्दल इतकं माहीत होतं की जे तिलाही माहीत नव्हतं. आता त्याने तिला हलकी लिपस्टिक शेड लावली, तीही त्याच्या आवडीची, आणि खड्याची नाजूक टिकली आणि गळ्यात छोटं मंगळसूत्र. त्याची तिला दृष्ट लागू नये म्हणून तो तिची त्याच्या नजरेनंच नजर काढत होता. मयू, आता उघड डोळे, असं तो हळूच म्हणाला आणि तिने हळूवार डोळे उघडले. आता ती खूप सुंदर दिसत होती. तिला खरंच त्याचं खूप कौतुक वाटत होतं आणि त्याने तिला एक घट्ट मिठी मारली आणि बाजूला झाला. मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाला, फार कठीण होतं बाबा, पण मी हे शेवटी करूनच दाखवलं. काय, साडी घालणं? तिनं विचारलं. तू अशा अवस्थेत समोर असताना स्वतःला कंट्रोल करणं, असं तिच्या डोळ्यात डोळे घालून हळूच म्हणाला. आणि ती खूप खूप लाजली. शेवटी विस्तवाजवळ राहूनही लोण्याला जमलं बरं का, न वितळता तसंच राहायला. पण मी माझं या कामाचं बक्षीस संध्याकाळी नक्की घेईन, असं म्हणून तिच्या गालावर एक किस केला आणि ती म्हणून पुन्हा लाजली. हे बघ, याचीच कमतरता होती. मला मगाच्यापासून सारखं वाटत होतं की काहीतरी राहिलंय. आता किती छान लाजलीस, तेच सापडत नव्हतं मला, तो तिला लाजताना पाहून म्हणाला. आणि ती हसायला लागली. त्यानं तिचे फोटो काढून घेतले. अहो, पण गजरा राहिला ना. मॅडमना गजऱ्याची फारच हौस. आपण डोहाळे जेवणाला नाही चाललो मयुराणी, पार्टीला चाललोय. हे तिच्या लक्षातच आलं नव्हतं. नाहीतर स्वारींनी येतानाच नसता का गजरा आणला. प्रत्येक गोष्टीत कसं राहायचं याचं त्याला खूप सेन्स होता. त्याने फोटो काढलेले पाहून, कशाला फोटो काढले माझे, मी आहेच की सोबत, असं ती मुद्दाम म्हणाली. आता नवरा बायकोचे फोटो का काढतो हेही या खुळीला कळत नाही की काय, असं मनात म्हणून तिला म्हणाला, अगं मी आणखीन एक साईड बिझनेस सुरू करावा म्हणतोय. त्याच्या जाहिरातीसाठी एक बोर्ड बनवून त्यावर तुझा फोटो लावणार आहे आणि तो बोर्ड घराबाहेर लावून ती जाहिरात व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकणार आहे. आता कोणता बिझनेस, तिनं आश्चर्यानं विचारलं. ते नाही का, आमच्या इथे पेकऑफ ऑल करून मिळेल अशा जाहिराती असतात, तशीच आमच्या इथे साडी नेसवून मिळेल असा बोर्ड लावणार आहे मी. तो असं म्हणाला तसा तिने त्याला जोरात कुद्दा मारला आणि हसायला लागली. आणि तोही खूप हसायला लागला. काहीही काय सुचतं हो तुम्हाला? आता मी तुझा फोटो माझ्या मोबाईलमध्ये कशासाठी काढेल हे तुला कळायला नको, असं म्हणून गोड गोड हसत त्यानं तिला मिठीत घेतलं. आणि अर्जुनराव आता पार्टीत काय धमाल करणार या कल्पनेने मयुरी चांगलीच भांबावली होती.